मोडक वकिलांनी आपल्या समोर असलेले एका महत्वाच्या केसचे सगळे कागद म्हणजे सरकारी दस्तावेज पुन्हा पुन्हा वाचून काढले. प्रत्येक ओळ वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येते का किंवा त्याच्यामधून वेगळा काही अर्थ निघतो का हे पुन्हा पुन्हा तपासून बघितलं. आणि एवढं होईपर्यंत रात्रीचे 2:30 वाजून गेले होते. आणि नंतर आता या केसमध्ये आपल्याला फार काही करता येणार नाही असं वाटल्यावर त्यांनी झोपायला जायचा निर्णय घेतला. पण रात्रभर त्यांना झोप काही आली नाही. आणि सकाळी जेव्हा 7 वाजले तेव्हा मोठ्या अनिच्छेने, खिन्न मनाने आणि एका मनाच्या वेगळ्या अवस्थेमध्ये ते आपल्या अंथरुणातून उठले, बाहेर आले आणि तोंड धुवून त्यांनी लगोलग डॉक्टर विकासना फोन केला. डॉक्टर विकासच्या हॉस्पिटलमध्ये टेलिफोनची घंटी वाजली आणि तिथे उपस्थित असलेल्या नर्सनी तो फोन उचलला. मग मोडक वकिलांनी त्यांना सांगितलं की मी ॲडव्होकेट मोडक बोलतोय आणि डॉक्टर साहेबांना सांगा की सकाळी 10 वाजता मी तुम्हाला भेटायला येतो. नर्सने लगोलग डॉक्टर विकासना हा सकाळी मोडक साहेबांचा आलेला निरोप दिलेला होता. आणि त्यामुळे आपल्या ओपीडी मध्ये काम करत असताना डॉक्टर विकासने आपल्या बाहेरच्या रिसेप्शनिस्टना सांगून ठेवलेलं होतं की ॲडव्होकेट मोडक जर आले तर त्यांना लगोलग माझ्या केबिन मध्ये घेऊन या. मोडक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रिसेप्शनिस्टने त्यांचं स्वागत केलं, पाणी चहा विचारलं आणि लगेच डॉक्टर विकासना आतमध्ये जाऊन सांगितलं की मोडक सर आलेले आहेत. थोडंसं इकडचं तिकडचं बोलून झाल्यानंतर मग मोडक सरांनी आपलं काम सांगितलं की डॉक्टर विकास, एक विचित्र केस घेऊन मी तुमच्याकडे आलेला आहे आणि या केसमध्ये तुम्ही नक्की मला मदत करू शकाल अशी मला खात्री आहे. मग मोडक साहेबांनी आपले पेपर काढले. लगोलग डॉक्टर विकासांच्या समोर असलेल्या टेबलावर ते वकिली पेपर, वकिली फाईल सगळ्या पसरल्या. आणि मग मोडक वकिलांनी बोलायला सुरुवात केली की हे बघा डॉक्टर, मी प्रभाची केस तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आता प्रभाची केस म्हटल्यावर डॉक्टर विकास पटकन चमकले आणि गेल्या 2, 2.5, 3 वर्षामध्ये घडलेल्या सगळ्या घटना एखाद्या चलचित्रपटासारख्या त्यांच्या समोरून झरकत जायला लागल्या. प्रभा ही दत्ताराम साळवींची मुलगी, अतिशय देखणी, हुशार आणि तितकीच कर्तबगार होऊ शकेल अशी अनेक बीज तिच्या व्यक्तिमत्वामध्ये परमेश्वराने खोचून ठेवलेली होती. लाखामध्ये एक अशी ही देखणी प्रभा म्हणजे खरं तर दत्ताराम साळवींच्या काळजावरचा दगड होता. आणि एक दिवस त्यांना जे अपेक्षित नव्हतं किंवा जे धक्कादायक होईल असं वाटत होतं तसंच झालं. आणि वयाच्या जेमतेम 17व्या वर्षी प्रभानी एक दिवस दत्ताराम साळवींना म्हणजे आपल्या वडिलांना सांगून टाकलं की मला मुश्ताक बरोबर लग्न करायचं आहे. मुश्ताक बरोबर लग्न करायचं आहे म्हटल्यावर दत्तारामांच्या पायाखालची जमीन सरकली. आणि पुढची 2 मिनिटं आपण कुठच्या अवस्थेमध्ये आहोत हेच त्यांना काही कळेना. या सगळ्या तिरीमिरीतून थोडंसं सावरल्यावर मग दत्तारामांनी वेळ मागून घेण्यासाठी सांगितलं की हे बघ प्रभा, आत्ता मला लगोलग कामाला बाहेर जायचंय, त्यामुळे हा असला विषय मी बाहेर जायच्या गडबडीमध्ये असताना तू काय माझ्याशी बोलू नको. आता मुश्ताक नावाचा जो प्राणी या प्रभानी आपल्यासाठी नवरा म्हणून निवडलेला होता त्याचं सगळं चित्र चारित्र्य या दत्ताराम साळवींना पुरेपूर माहीत होतं. प्रभा जेव्हा सकाळी शाळेला जात असे आणि दुपारी शाळा सुटल्यावर परत येत असे
होते तेव्हा मुश्ताक तिला काही खाणाखुणा करत असे, कधीतरी बोलायचा प्रयत्न करत असे आणि कधीतरी म्हणजे 15-20 दिवसातनं एखाद दिवशी शाळेतून परत चाललेल्या प्रभाच्या हातामध्ये अर्धा किलो, पाव किलो मटणाचं पाकीट देत असे आणि सांगत असे की प्रभा, तू स्वतः घरी जाऊन हे मटण शिजव आणि त्यातलं थोडं मला संध्याकाळी आणून दे. मग थोडीशी सलगी वाढल्यावर या मुश्ताकने तिला आपल्याकडे दुरुस्तीला आलेल्या गाडीवर बसून कधी अर्धा किलोमीटर 2-5 किलोमीटरची चक्कर मारायला सुरुवात केली आणि मग हळूहळू आपल्या मुलीचं वागणं बदलतंय हे दत्ताराम साळवींच्या पत्नीच्या म्हणजे प्रभाच्या आईच्या लक्षामध्ये यायला लागलं. पण प्रभा अतिशय हुशार होती, त्यामुळे आडून आडून झालेल्या या चौकशांना तिने कोणालाही टाकास तूर लागून दिला नाही आणि मग असंच एक दिवस खिंडीमध्ये गाठल्यासारखं करून दत्ताराम साळवींच्या समोर तिने आपल्या मनात जे काही होतं ते धडकन सांगून टाकलं. पुढे मग जे काही नेहमीप्रमाणे होतं ते झालं. आधी आई वडिलांनी, मग तिच्या धाकट्या भावानी, मग नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी प्रभाला परोपरीने या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण प्रभा कुणाचंही काहीही ऐकूनच घ्यायला बिलकुल तयार नव्हती. आता मग एक मधला मार्ग म्हणून दत्तारामांनी तिला सांगितलं की हे बघ, तू सज्ञान आहेस आणि तुझ्या मताच्या आड आम्ही काही येणार नाही, पण त्यासाठी तू आपलं निदान पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण कर आणि मगच तुला हवा तो निर्णय घे. आता थोडंसं वेळ काढूपणाचं हे धोरण होतं. निदान पदवी होईपर्यंत तरी प्रभा भलता सलता उपद्व्याप काही करणार नाही अशासाठी मारून ठेवलेली ही एक खाच होती. दिवस जात होते, काळजी वाढत होती आणि एक दिवस मोठ्या थाटामाटामध्ये या प्रभाचा 18 वर्ष पूर्ण झाल्याचा वाढदिवस या दत्ताराम साळवी आणि त्यांच्या कुटुंबाने फार मोठ्या प्रमाणात साजरा केला. तो दिवस कसाबसा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली ती या सगळ्यांना खडबडून जाग करणारी होती. प्रभा आपल्या आई-बापांसाठी एक चिठी लिहून रातोरात घरातून निघून गेलेली होती आणि ती मुश्ताककडे गेलेली असणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. लगोलग मग आज जेवढे केवढे नातेवाईक होते ते गोळा झाले. त्याने दत्ताराम साळवीला धीर दिला. पोलीस कंप्लेंट करण्यात आली, पण पोलिसांनी सांगितलं की बाबा, तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली असल्यामुळे तुमची कंप्लेंट आम्ही नोंदवून घेतो, पण तुम्ही तिला कुठेही मारहाण करू नका, तिच्यावर जबरदस्ती करू नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावर म्हणजे आई वडिलांच्यावर वेगळे गुन्हे दाखल करावे लागतील. नंतर शोध केला. मुश्ताकही गावातून नाहीसा झालेला होता आणि ज्याचं म्हणून भय वाटत होतं ते शेवटी देवानी आपल्या नशिबाला आणून टेकवलं अशी कुठेतरी हळूहळू खात्री या दत्ताराम साळवींना वाटायला लागले. आणि मग आला दिवस कसा तरी ढकलायचा या एका उद्देशाने त्यांचे दिवस जायला लागले. 3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर मुश्ताक मोठ्या सजवलेल्या आणि शृंगारलेल्या प्रभाला घेऊन बिनदिक्कीतपणे या दत्ताराम साळवींच्याकडे आला आणि त्यांनी काहीही न विचारता धडाधडा मुश्ताकने सांगून टाकलं की आम्ही दोघांनी लग्न केलेलं आहे आणि तुमच्या पाया पडायला आलो आहोत. आता तिचं स्वागत करण्याच्या, तिची ख्याली कुशाली विचारण्याच्या कुठच्याही मनस्थितीमध्ये दत्ताराम साळवी, त्यांच्या पत्नी, धाकटा भाऊ
कोणीही नव्हतं. त्यामुळे अगदीच हाकलून देता येत नाही, म्हणून आल्या माणसाचं वरवरचं चहा पाणी करून या साळवींनी या दोघांना वाटेला लावलं. सुरुवातीचे काही दिवस आनंदामध्ये नंदनवनात असल्यासारखे गेले आणि मग हळूहळू आपण काय करून बसलो आहोत याची जाणीव प्रभाला व्हायला लागली. एकंदर या मुस्ताकडे आपण बघितलं काय आणि प्रत्यक्ष हा निघालाय कोण, असं रोजच्या रोज प्रश्नचिन्ह तिच्या पुढे रात्री झोपताना उभं राहत असे. त्याचे अनेकानेक धंदे होते. 2 नंबर, 3 नंबर, अगदी 5 नंबर पर्यंत जेवढे दुनियेमध्ये वाईट धंदे आहेत ते सगळे करण्यामध्ये मुश्ताकला हुशारी वाटत होती. रात्री अपरात्री जाणं, दारू पिणं, पत्ते खेळणं आणि अगदीच वेळ नाही गेला तर सोन्यासारख्या मुलीला म्हणजे प्रभाला धरून मारणं हा त्याचा उपद्व्याप रोजच्या रोज सुरू झाला. 1-2 वर्षामध्ये 2 मुलं पदरामध्ये आली आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने परवड नावाची जी काही गोष्ट असते ते प्रभाच्या आयुष्यामध्ये सुरुवात झाली. नेमके पैसे संसारासाठी लागणारी सगळी गणित उद्ध्वस्त करण्याच्या मागे हा मुश्ताक लागलेला होता. त्याला कुठच्याही प्रकारचा घरबंध नव्हता आणि त्यामुळे सांसारिक जबाबदारी नावाची काही गोष्ट असते हे त्याच्या गावीही नव्हतं. प्रभाच्या आयुष्यातली 7 वर्ष अक्षरशः नासवली गेली आणि एक दिवस संतापाचा कडेलोट झालेला असताना सकाळी मुश्ताकचं आणि या प्रभाचं भांडण झालं. दोघं एकमेकांना अदवा तदवा बोलले आणि मग रागाच्या तिरमिरीमध्ये अनेक दूषणं या प्रभाला देऊन मुश्ताक घरातून निघून गेला. रात्री 10 वाजता पूर्णपणे प्यायलेल्या अवस्थेमध्ये आरडाओरडा करत शिव्यांची लाखोली वाहत हा मुश्ताक आपल्या घरी परत आला. बायकोचं बकोट धरून जेवायला वाढ म्हणून सांगितलं. तिने जे काही शिजवलेलं होतं ते त्याच्या समोर आणून ठेवलं. हे पाहिजे ते पाहिजे करताना ठिणग्या पडत गेल्या आणि परत एकदा आधी लाथाबुक्क्याने आणि नंतर कमरेच्या पट्ट्याने या मुश्ताकने त्या प्रभाला बडवून काढलं आणि मग पोटातल्या दारूने पुरेसा अंमल सुरू केल्यावर 11-11:30च्या सुमारास तो घरातल्या एका चटईवर निश्चितपणे पडला. आपल्या नशिबाला आलेले हे सगळे भोग आणि त्यामुळे दिवसेंदिवस पिचत जाणारी प्रभा त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळ्या विचारामध्ये होते. आता कुठेतरी हे कायमचं थांबलं पाहिजे असं तिला वाटायला लागलं आणि म्हणून त्याच तिरमिरीमध्ये ते घरातून बाहेर पडले. घराच्या बाहेर अंगणामध्ये या मुश्ताकची मोटरसायकल उभी होती. प्रभाने त्या मोटरसायकल मधलं पेट्रोल एका काचेच्या बाटलीमध्ये काढलं आणि परत ती घरामध्ये शिरली. निश्चित पडलेल्या मुश्ताकच्या अंगावर तिने आपल्या 2-3 ओढण्या टाकल्या आणि त्याच्यावर बाटलीमधलं सगळं पेट्रोल रिकामं केलं. स्वयंपाकघरात जाऊन काड्याची पेटी आणली आणि दरवाजामध्ये म्हणजे पुरेसं अंतर लांब राहून काड्या पेटीतली काडी काढून तिने ती पेटवली आणि मुश्ताकच्या अंगावर टाकून आपण घराच्या बाहेर पडले. एका क्षणामध्ये त्या पेट्रोलने पेट घेतला आणि त्याने लागलेल्या आगीमुळे बोंब मारत हा मुश्ताक जागा झाला. गडबडा लोळायला लागला आणि पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये एखाद्या रताळ्यासारखा चारी बाजूनी भाजला गेला. रात्री 12-12:30च्या सुमारास त्याचं ते गुरासारखं ओरडणं ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांच्याबरोबर प्रभा पण आतमध्ये आली. लोकांनी मुश्ताकची ती अवस्था बघितली आणि मग
पटकन त्याला उचलून शासकीय दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता एवढा भाजलेला माणूस अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे आल्यावर डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावरती उपचार सुरू केले आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला वेदना शमन होण्यासाठी एक इंजेक्शन देऊन टाकलं. त्या इंजेक्शनची काही मात्रा चालत नाही आणि इतका भाजलेला हा माणूस आता किती दिवस आणि कसे काढेल याबद्दल खात्री काही त्या डॉक्टरांना वाटेना आणि म्हणून त्यांनी आपले उपचार एका बाजूला सुरू असतानाच पोलिसांना पाचारण केलं. जवळच्या चौकीतले पोलीस तिथे हजर झाले. त्याने तिथे बघून सगळ्या गोष्टींची नोंद घेतली आणि त्याच्यामध्ये खुरसे नावाचे जे जमादार होते त्यांच्या शोधक आणि चिकित्सक आणि अनुभवी नजरेने एक गोष्ट टिपली की हा मुश्ताक अशा पद्धतीने आणि इतका भाजलेला आहे की हा वाचणं जवळजवळ कठीण आहे. आणि म्हणून या खुरसे जमादारांनी आपल्या सहकार्याला पाठवून लगोलग मॅजिस्ट्रेटना तिथे बोलवून घेतलं आणि मग कार्यवाही पद्धतशीरपणे पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये मध्येच शुद्धीत आलेल्या मुश्ताकने आपलं डाईंग डिक्लरेशन म्हणजे मृत्यूपूर्व जबानी नोंदवले आणि ती मॅजिस्ट्रेटच्या पुढे नोंदवली गेली होती. थरथरत्या हाताने मुश्ताकने त्याच्यावर सही केली आणि पुन्हा एकदा नवीन औषधाच्या माऱ्याने तो निश्चित पडला. सकाळी 7:30 वाजता डॉक्टरांची ड्युटी बदलली आणि नवीन आलेल्या डॉक्टरांनी या मुश्ताककडे बघितलं आणि ते मनातून चरकले. कारण मगाशी सकाळपर्यंत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जेव्हा शिफ्ट बदलली आणि नवीन डॉक्टरांना चार्ज दिला त्यामधल्या काळामध्ये मुश्ताकचे प्राण त्याचं शरीर सोडून निघून गेले होते. पोलिसांनी चौकशा आरंभल्या. जुजबी पंचनामा आधी घरी जाऊन केला. मग ते डाईंग डिक्लरेशन म्हणजे मृत्यूपूर्व जबानी होती ती आपल्या कस्टडीमध्ये घेतली आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया होते त्या प्रक्रियेप्रमाणे या प्रभाला पोलिसांनी अटक केली. आता त्याच्यानंतर अटक झालेल्यांना प्रभाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि आरोपी नंबर 1 म्हणून तिची दप्तरी नोंद करण्यात आली. कारण तीच एक जवळ होते आणि अचानक आग कशी लागली आणि कशाने पेट घेतला याची खबरबाज जर कोणाला असेल तर ती फक्त प्रभाला असणं शक्य होतं. आणि म्हणून सत्य वधवून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्यावरती मग प्रश्नांच्या फैरी झाडल्याच होत्या आणि मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये ही केस उभी राहिल्यानंतर मोडक वकिलांनी ही प्रभाची केस तिच्या बाजूने लढण्यासाठी घेतली होती. पण प्रभाची कहाणी सगळ्या गावाला माहीत होती आणि गावाची पूर्ण सहानुभूती या प्रभाबरोबर होती. पण मुश्ताकनी दिलेला मृत्यूपूर्व जबाब इतका जबरदस्त होता आणि त्याने सांगितलेलं होतं की हिनेच माझ्या अंगावर पेट्रोल टाकून मला पेटवून दिलं असणार. तो मॅजिस्ट्रेटच्या समोर नोंदला गेला होता आणि त्याच्या पुढे भल्या भल्या वकिलांचंही काही चालण्यासारखं अजिबात नव्हतं. पण सुतावरून कधीतरी स्वर्ग गाठता येतो आणि तो निकराचा प्रयत्न या प्रभाला वाचवण्यासाठी आपण करावा अशा एका तळमळीने आणि त्याही पेक्षा मोठ्या उमेदीने मोडक ॲडव्होकेटने ही केस आपल्याकडे घेतली होती आणि त्याच्यावर
सगळा वादविवाद किंवा आपलं म्हणणं कोर्टात मांडण्याच्या तयारीने ते सगळे कागदपत्र जमा करण्याच्या मागे लागले. जेवढे जसे पोलिसांनी रंगवलेले रिपोर्ट आणि कागदपत्र मिळाली ती सगळी मोडक वकिलांनी आपल्याकडे घेतलेली होती आणि त्याच्यामधून मुश्ताकचा मृत्यूपूर्व जबाब हा इतका जबरदस्त आहे की त्याच्या पुढे आपल्याला काही बोलायला किंवा ही केस कुठेतरी लढायला जागाच शिल्लक नाहीये असं मोडकांना आदल्या रात्री वाटत होतं. आणि जवळजवळ हरलेल्या मानसिकतेमध्ये पण जिद्द सोडायची नाही या एका भावनेने किंवा वेदनेने किंवा वृत्तीने त्यांनी डॉक्टर विकासचं हॉस्पिटल गाठलेलं होतं. 2.5-3 वर्षामध्ये झालेल्या या सगळ्या घटना डॉक्टर विकासना ऐकून ऐकून माहीत होत्या. प्रत्यक्ष प्रभाला, मुश्ताकला किंवा इतर कोणाला डॉक्टर प्रत्यक्ष ओळखत नव्हते. पण दत्ताराम साळवी जे प्रभाचे वडील होते त्यांचा प्लंबिंगचा व्यवसाय होता आणि डॉक्टरांच्या हॉस्पिटलचं सगळं प्लंबिंगचं काम या दत्ताराम साळवींनी केलेलं होतं. तेवढीच एक अंधूक आणि पुसटशी ओळख या डॉक्टर विकासना आपल्याबरोबर झाल्याचं स्पष्ट आठवत होतं. आता सगळा वकिली फारसं होता. समोरची बाजू खूपच तगडी होती हे मोडक वकील स्वतः कबूल करत होते आणि केस आरशासारखी स्वच्छ आहे असं त्यांच्या आतापर्यंतच्या बोलण्यामधून समोर बसलेल्या डॉक्टर विकासना जाणवत होतं. आणि एवढं सगळं जर झालेलं आहे तर आपल्याकडे खरं तर मोडक वकिलांना येण्याचं कारणच काय आहे असा एक प्रश्न डॉक्टरांच्या मनामध्ये राहून राहून उभा होता. आणि मोडकांचं सांगणं सगळं संपलं की मग आपण आपला हा प्रश्न विचारायचा आणि आपल्याला काय म्हणून तुम्ही मदत मागायला भारीच पाडताय असं स्वच्छ विचारायचं असं डॉक्टर विकासने मनोमन ठरवून टाकलेलं होतं. समोर बसलेल्या मोडक वकिलाने मग प्रभाची सगळी ही केस सांगून झाल्यावर त्याच्यातल्या सगळ्या ठळक घटना परत एकदा विकास डॉक्टरांच्या कानावर घातल्यावर सगळ्यात शेवटी सांगितलं की डॉक्टर विकास याच्यामध्ये काहीतरी मेडिकल पॉइंट तुम्ही मला काढून द्या. की हे बघा डॉक्टर, तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे हे झालेले सगळे उपचार तुम्ही एकदा स्वतःच्या डोळ्याखालून घाला आणि कदाचित देवाची इच्छा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी एखादी फट सापडेल आणि त्या फटीमधून आपण दोघं मिळून या प्रभाला फाशी जाण्यापासून बाहेर काढू, तिला वाचवू शकू. समोर बसलेल्या मोडक वकिलाने एवढं सगळं अजिजीने सांगितल्यावर मग डॉक्टर विकासने ते सगळे मेडिकल रिपोर्ट म्हणजे शासकीय दवाखान्यामध्ये जी जी काही सगळी ट्रीटमेंट दिलेली होती ती ट्रीटमेंटचे सगळे पेपर आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि मोडक वकिलांना सांगितलं की सर मला 1 किंवा 2 दिवसाचा अवधी द्या. त्यावर मोडक वकिलांनी सांगितलं की डॉक्टर 2 दिवसांनी फरक पडणार नाही पण बहुधा पुढच्या 8-10 दिवसामध्ये मला माझं म्हणणं कोर्टामध्ये उभं राहून प्रभाच्या वतीने मांडावं लागेल. त्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या अनुभवाने काही वेगळा पॉइंट मला काढून दिलात तर मी तुमचा आभारी राहीन. डॉक्टर विकास मस्कराने आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे मेडिकलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या शासकीय इस्पितळामध्ये बर्न वॉर्ड म्हणजे भाजलेल्या लोकांच्यावर उपचार करणारा जो कक्ष होता त्याच्यामध्ये सुरुवातीची 2.5-3 वर्ष काम केलेलं होतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे भाजलेल्या माणसाला कोणते उपचार दिले जातात, त्याची प्रगती कशी तपासली जाते याचा पक्का अनुभव सुरुवातीच्या काळामध्ये या डॉक्टरांकडे जमा झालेला होता. पण त्याला आज 20-22 वर्ष उलटून गेली होती. तरीही
त्यावेळचा सगळा अनुभव जमेस धरून आज नुकत्याच मेलेल्या एका माणसाचे नुसते आपल्याकडे मेडिकल ट्रीटमेंटचे जे पेपर आलेले आहेत ते पेपर बघून त्याच्यामध्ये काही फट मिळते का ती शोधून काढून आपल्या प्रभाला या शिक्षेपासून वाचवण्याचं शिवधनुष्य या डॉक्टर साहेबांना उचलायचं होतं. रात्रभर बसून डॉक्टरांनी ते सगळे पेपर पुन्हा पुन्हा निरखले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बरोबर 24 तासाने या डॉक्टर विकासने मोडक वकिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आज 10 वाजता तुम्ही माझ्याकडे भेटायला या. इतक्या लवकर विकास डॉक्टरांचा फोन येईल याची अपेक्षा मोडक वकिलांना नव्हती आणि त्यामुळे अनपेक्षितपणे आपल्याला काहीतरी देवाचं दान पडलेलं आहे अशा एका भावनेने मग हे मोडक वकील तातडीने सांगितल्या वेळेला डॉक्टर विकासांकडे येऊन हजर झाले आणि मग डॉक्टरांनी त्यांना जे जाणवलेलं होतं त्या पेपरमध्ये स्वच्छपणे ज्याची नोंद करण्यात आलेली होती आणि त्याच्यामधूनच प्रभाच्या सुटकेचा किंचितसा का होईना पण मार्ग निघू शकत होता त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर बसून मोडक वकिलांना समजावून सांगितल्या. ज्या ज्या ठिकाणी वाटलं त्या त्या ठिकाणी मोडक वकिलाने आपल्या लक्षात राहण्यासाठी तो मुद्दा जोरकसपणे कोर्टामध्ये मांडण्यासाठी स्वतःच्या अशा नोंदी काढून घेतल्या आणि मग डॉक्टर विकासचे आभार मानून आपण आदल्या दिवशी दिलेले मेडिकल ट्रीटमेंटचे सगळे पेपर परत घेऊन मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने मोडक वकील डॉक्टर विकासच्या केबिन मधनं बाहेर पडले. पुढच्या 20 दिवसानंतर ही केस उभी राहिली. सरकार पक्षाच्या वकिलाने मृत्यूपूर्व जबाब हा खंबीर आणि तितकाच बळकट असलेला पुरावा कोर्टामध्ये मांडला आणि आता या केसमध्ये काही राम नाही असं जवळजवळ ती केस ऐकणाऱ्या न्यायाधीशांचं सुद्धा मत झालं. इतकी स्वच्छ केस आणि याच्यावरती निकाल देणं एवढंच फक्त आता आपल्याला काम शिल्लक आहे अशी कुठेतरी भावना न्यायाधीशांची झाली आणि नंतर एक फॉर्मॅलिटी किंवा एक औपचारिकता म्हणून त्याने मोडक वकिलांना आपल्या आरोपीच्या वतीने काही म्हणणं मांडायचं असेल तर ते मांडा असं सांगितलं. मोडक वकील उभे राहिले आणि त्याने एक वेगळाच सूर लावून वेगळ्या पद्धतीने ती केस हळूहळू फिरवायला सुरुवात करून टाकली आणि त्या दिवशी संध्याकाळी आदल्या दिवशी सकाळी आरोपी पक्षाविरुद्ध सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांचं जे मत झालेलं होतं ते पूर्णपणे बदलायच्या मार्गावर लागलं. त्याच्यानंतर न्यायाधीश साहेबांनी या दोन्ही वकिलांकडून म्हणजे सरकार पक्षाकडून आणि आरोपीकडून 8 दिवसाची मुदत मागून घेतली. म्हणजे या पुढच्या गोष्टीसाठी 8 दिवसानंतरची तारीख दिली. दरम्यानच्या काळामध्ये स्वतःचं कुतूहल शमवण्यासाठी आणि मोडक वकिलांनी जे काही मुद्दे मांडले आहेत त्याची शहानिशा करण्यासाठी म्हणून या जज साहेबाने फादलेल्या रुग्णांवर उपचार करणारे मुंबईतले जे मोठे प्रख्यात इस्पितळातले डॉक्टर होते त्यांना आपल्याकडे पाचारण केलं आणि मोडक वकिलांनी जे काही मुद्दे मांडलेले होते ते त्यांच्या पुढे त्यांच्या विचारार्थ किंवा त्यांचं मत देण्यासाठी टाकले. मुंबईहून आलेल्या प्रथित यश आणि अतिशय एक्सपर्ट आणि अनुभवी डॉक्टरांनी सांगितलं की बाबा या मोडक वकिलाने हे जे सगळं मांडलेलं आहे ते आमच्या मेडिकल शास्त्राशी अतिशय सुसंगत आहे आणि याच्यामध्ये शंकेला कोणतीही जागा नाही. न्यायाधीश साहेबांना सुद्धा या तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं आणि
केवळ सरकारी पक्षाची बाजू ऐकून आपण निर्णय पक्का करत आणला होता, ती आपल्याकडनं केवढी मोठी चूक झाली असते असं राहून राहून या न्यायाधीश साहेबांना वाटायला लागलं. 8 दिवस संपले. परत एकदा प्रभाची केस कोर्टामध्ये उभी राहिली आणि प्रभाला सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त करून टाकलं. मृत्यूपूर्व जबानीसारखा भक्कम पुरावा आणि त्याबद्दलची पूर्ण कायदेशीर प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे पूर्ण केल्यावरही प्रभा निर्दोष म्हणून सुटली, याचं सरकारी पक्षाला सुद्धा खूप मोठं आश्चर्य वाटलं. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मृत्यूपूर्व जबानी किंवा डाईंग डिक्लरेशनच्या समोर कुठच्याही वकिलाचं कुठचंही शहाणपण कुठच्याही कोर्टामध्ये कधीही टिकलेलं नव्हतं. आता साहजिकच आपल्याला आश्चर्य वाटेल की डॉक्टर विकासने असा कोणता मुद्दा दिला होता की ज्याच्यामुळे या प्रभाची या कोर्टामधून म्हणजे केसमधून निर्दोष मुक्तता झाली. आपल्या 2.5 वर्षाच्या सुरुवातीच्या अनुभवामध्ये जेव्हा बर्न वॉर म्हणजे भाजलेल्या लोकांच्या कक्षामध्ये डॉक्टर विकास काम करत होते, तेव्हा एक विशिष्ट औषध जळालेल्या किंवा भाजलेल्या माणसाला एक वेदनाशमक म्हणून देण्याचा एक प्रघात आहे आणि तो आजही आहे. आणि त्यानंतर त्या भाजलेल्या माणसाच्या वेदना किंवा अंगाचा दाह पुष्कळसा कमी होतो. पण काही वेळेला जखमा खोल असतील किंवा भाजणं तीव्र असेल तर काही वेळेला आपल्या अनुभवाने अनुभवी डॉक्टर त्याच औषधाचा दुसरा डोस त्या भाजलेल्या इसमाला देतात. आणि या केसमध्ये म्हणजे मुश्ताकला जेव्हा शासकीय इस्पितळामध्ये दाखल केलेलं होतं, तेव्हा अतिशय योग्य पद्धतीने उपचार पद्धतीला धरून त्या गावामध्ये असणाऱ्या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांनी या भाजलेल्या मुश्ताकला तेच वेदनाशमन औषध दिलेलं होतं की ज्यामुळे त्याच्या वेदना कमी व्हाव्यात, दाह कमी व्हावा. मुश्ताक इतका चारी बाजूनी भाजलेला होता की पहिल्या डोसचा परिणाम झाला नाही, म्हणून डॉक्टरांनी दुसरा डोस दिला होता. आणि त्याच्यानंतरही अर्ध्या तासामध्ये जो डॉक्टरांना परिणाम मुश्ताकच्या बाबतीमध्ये अपेक्षित होता तो दिसला नाही, म्हणून त्याच औषधाचा डॉक्टरांनी तिसरा डोस दिला होता आणि मग मुश्ताकच्या वेदना हळूहळू कमी व्हायला लागल्या होत्या. आता डॉक्टर विकासनी जे अनुभवलं होतं आणि बऱ्याचशा मेडिकल जर्नलमध्ये किंवा या आगीवर उपचार करण्याचं जे शास्त्र त्यावर लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामध्ये व्यवस्थित नोंदलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या या सांगत होत्या की या औषधाचा पहिला डोस जर पुरेसा परिणामकारक ठरला नाही तर दुसरा डोस द्यावा. पण दुसरा डोस दिल्यानंतरही वेदना शमल्या नाहीत आणि तिसरा डोस जर याच औषधाचा त्या भाजलेल्या व्यक्तीला दिला गेला तर तो असंबद्ध बडबड करायला लागतो. त्याचे सेन्सेस म्हणजे स्वजाणीव किंवा मेंदूचा शरीरावर असलेला कंट्रोल हळूहळू नाहीसा होतो आणि मग तो माणूस विचित्र आणि ज्याला आपण आगापिछा नाही अशी बडबड करायला लागतो. मुश्ताकच्या बाबतीमध्ये डॉक्टर विकासना हीच गोष्ट जाणवली होती की त्या शासकीय इस्पितळामध्ये एका पाठोपाठ एक त्या औषधाचे 3 डोस या मुश्ताकला दिलेले होते आणि 3 डोस दिल्यानंतर मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर पोलिसांच्या समोर या मुश्ताकने आपलं डाईंग डिक्लरेशन म्हणजे मृत्यूपूर्व जबाब नोंदवलेला होता.
आणि मेडिकल जर्नल आणि डॉक्टर विकास यांचा भाजलेल्या पेशंट बद्दलचा अनुभव हे सांगत होता, अधोरेखित करत होता की त्यावेळेला मुश्ताक पूर्ण शुद्धीमध्ये नव्हता आणि त्यामुळे त्याचं मृत्यूपूर्व जबाब म्हणून जे काही नोंदवलं गेलेलं आहे ते तितकंस विश्वासार्ह मानता येणार नाही. केवळ तिसरा डोस दिल्या गेल्यामुळे मृत्यूपूर्व जबाबासारखा तगडा पुरावा कोलमडून पडला होता आणि याच्यासाठी डॉक्टर विकास यांचा सोलापूरच्या इस्पितळातला अनुभव, मोडक वकिलांनी त्यांच्याकडे केलेली काहीतरी मेडिकल पॉइंट काढून देण्याची विनंती आणि प्रभाबद्दल डॉक्टर विकास, डॉक्टर मोडक आणि पूर्ण समाजामध्ये असलेली सहानुभूती या सगळ्यांचा त्रिवेणी संगम झाला. मोडक वकिलाने जे ठोकपणे कोर्टामध्ये मांडलं, न्यायाधीश साहेबांनी त्याबद्दल खात्री मुंबईच्या मोठ्या डॉक्टरांकडून करून घेतले आणि शेवटी निकाल फिरला. प्रभा निर्दोष बाहेर पडली.